DCC नवापूर संघाचे अध्यक्ष आदरणीय मिथुन तांडेल यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी मिथुन तांडेल यांना विनंती करेल आपण मंचावरती स्थानापन्न आपलं हार्दिक स्वागत। मिथुन तांडेल यांचा इतका मोठा फॅनबेस होता आम्हाला माहित नव्हतं। चला अंपायर आहेत ना, फिल्डिंग लावून घ्या। चला टाइमर ऑन। गुरुदत्त मनवेलपाडा आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे। चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। यश वैती एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रदोष वैती, बॉलिंग मार्गवरती रोहन पाटील आऊ यांना आपण बघताय। आणि या सामन्याला सुरुवात। पहिला बॉल फुलटॉस होता आणि त्यावेळेला चेंडूला पाठवलंय सरळ बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीनं मैदानाला चाटत भूत घासत पुटत सीमारेखा पार चौकार। थँक्यू डीजे। चला पहिला चौकार आला, चौकार आल्यानंतर 4 धावा। व्हेरी फर्स्ट बॉल वरती चौकार आला, आऊच्या अगेन्स्ट मारलेला तो चौकार यशच्या बॅटमधून। आणि यशने दुसऱ्या चेंडूवरती बॅटमॅन केली आणि हळुवार पद्धतीने चेंडूला खेळलं। आयुष वेगाने चेंडूवरती आला, सिंगल धाव आली। काय फटका होता पहिल्या चेंडूवरती दिलेली ती हलकीशी फ्लाईटला आपली ताकद बनवत असताना आडव्या बॅटने तो कव्हर राहायचा फटका। इट्स नॉट इझी, सोपं नाही राहत। अशा फटक्यांना तुम्ही मॉडर्नच्या बाहेर डायरेक्ट पाठवत असता, पण अलॉंग दी कार्पेट खेळणं हे अनोखे कौशल्य आहे। यशने आपल्या मनगटाचा वापर करून खूप चांगल्या रीतीनं त्यावेळेला बॅटला मोडलं आणि त्यानंतर एकदा डाऊन कंप्लीट। पुन्हा एकदा प्रदोष वैती यांच्या बॅटमधून काका पुतण्याची जोडी मैदानात आहे। आणि दोन्ही फलंदाज म्हणजेच निर्मल सम्राट ज्या वेळेला रजिस्टर्ड या वर्षी झाली किंवा गेल्या वर्षी झाली, त्याच्या अगोदर अनेक स्पर्धांमध्ये या दोघांनी ओपनिंग केली आहे। आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा ही जोडी ॲज अ ओपनर म्हणून आपण बघतोय। पुन्हा एकदा चेंडूला गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न, आयुषने चेंडूला फील्ड केलं, वेगानं फेकी करण्यासाठी जात होते परंतु स्वतःला थांबवलं। पण गुरुदत्तचे तर जर्सी आहे, तुम्ही बघाल तर वेगळ्या लुकमध्ये दिसत आहेत। हायलायटर आहेत त्याच्यामध्ये, गोल्डन हायलायटर, आणि त्यानंतर ज्या जर्सी आहेत त्या थोड्याशा आकर्षित करणार आहेत। खूप चांगला लुक त्यांचा दिसतोय। बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलं, आयुष पुन्हा एकदा फ्रेममध्ये आलाय, सिंगल धाव येताना दिसते। पहिलं षटक, 5 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती आहेत। निर्मल सम्राटचा संघ मैदानात आणि दुसऱ्या बाजूला रोहन पाटील आऊ। शेवटचा चेंडू हातात असताना यश समोर, यशने हलक्या हाताने चेंडूला ऑनसाईडला खेळलं, एकच धाव आली। सिंगल आल्यानंतर पहिलं षटक संपलं, 9 धावा धावफलकावरती निर्मल सम्राट संघाच्या। तुझ्यावर प्रेम झाला लपून छपून माना ये ग भेटाय, मग काय ए बोरीला मोर पिकलाई, बोरी तुला बघून मॅट पिकलाई, बोरीला मोर पिकलाई, बोरी तुला बघून मॅट पिकलाई, बोरीला मोर पिकलाई, बोरी तुला बघून मॅट पिकलाई, बोरीला। पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये राहुल पुळेकर याला आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय। आणि पंचांनी सांगितलं हा चेंडू आहे षटक, पॉवर प्लेचं षटक म्हणून घेतलं गेलं। आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता फील्डमध्ये बदलाव, हर्षित आणि रचित हे दोघे सर्कलच्या आतमध्ये आलेत। नऊ धावा समोर डाऊन द ग्राउंड खेळत असताना रनआउटची संधी। ओहो, या वेळेला चेंडू पंचांनी चेक करण्याचं ठरवलंय। डायरेक्ट हिट असेल तर काम फिट कदाचित झाला आणि यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न बघा कशा पद्धतीने फेकी केली आहे। डायरेक्ट हिट जतीन पाटील। काय इथे एसटीला चेंडू लागलाय का?
आणि त्यावेळेला लागत असताना बॅट कुठे होती, किती मोठा फासला होता, सगळं पाहिलं जातंय. टायमर. यश फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेत, त्यामुळे यशला मैदान सोडावं लागतं आणि यशची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज येतोय, चारू दत्त पाटील. चारू दत्त अनेक वेळा निर्मल सम्राटसाठी खेळत असताना मॅच विनिंग पारीज किंवा मॅचला टर्न करण्याचं कार्य चारूने केलंय आणि तो चारू मैदानाच्या आतमध्ये आता आलाय. प्रदोष वैती सिनियर प्लेयर आहेत, त्यांच्यावरती खूप मोठ्या आशेनं निर्मल सम्राटचा संघ पुढे पुढे बघतोय. असं असताना काय त्यांच्या बॅटमधून त्या धावा बरसतील का. राहुल पोळेकर बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलाय, एक धाव, ओ वेगाने धाव कंप्लीट. चांगली रनिंग, सिंगल धाव आली. कुमार गाबड मेंटरच्या भूमिकेमध्ये आहेत, सातत्याने टीमला गाईड करतायत. बॅनर सरळ करा. दहावरती एक. एका चांगल्या सुरुवातीनंतर दुसऱ्या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी रोख किंवा ब्रेक लगावला गेलाय धावपलकाला असं म्हणता येईल. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये रनआउटच्या रूपाने विकेट येणं, त्यानंतर मोठा फटका न दिसणं. हो, यावेळचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, पंचाने इशारा दिला वाईटचा. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ॲड होताना दिसेल. म्हणजेच काय, तर पहिला जो डॉट आला तो भरून निघालाय. एच आहे असं चारूने सांगितलं, त्यामुळे हा डॉट बॉल असणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. सो पुढील चेंडू राहुल पोळेकरचा चारूसाठी. ओ, ऑन साइडला, व्हॉट अ शॉट. पहिला कट होता आणि त्यामुळे दुसरा कट कट करणारा चौकार राहुलच्या चारूच्या बॅटमधून. 4 धावा. एखादी चापटी मारावी अशा प्रकारचा हा फटका, बिलकुल फ्लॅट आणि ही चपराक म्हणता येईल अशा प्रकारचा चौकार चारू दत्तच्या बॅटमधून आलाय. 14वरती 1. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. बोरीला बोर पिकलाय आणि चारूच्या बॅटला बॉल लागलाय. एका धावेसाठी खेळले चेंडूला सिंगल येते. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, चालू आहे. आणि असं असताना आता शेवटचा आणि अंतिम चेंडू प्रदोष वैती यांच्याकडे स्ट्राईक असेल. ही स्ट्राईक असताना त्यांच्याकडून कशा प्रकारचा मारा होतोय पाहावं लागेल. दत्तगुरु प्रीमियर लीग 2026 हे बहारदार आयोजन. बागपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडू जातोय. 2 षटकं संपली, 16 धावा धावपलकावरती. एका गाड्याच्या मोबदल्यात निर्मल सम्राट. थँक्यू विजय. येस गंभीर, कॅच आउट. फलंदाज बाद. प्रदोष बैती यांना मैदान सोडावं लागेल. गॉड.
प्यार न किया तो क्या किया. सुजित चव्हाण नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. सुजित चव्हाण 16 वरती 2, पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू. सुशांतच्या हातामध्ये चेंडू. हो, शेवटच्या क्षणाला दिशा देत असताना चेंडूला पाठवलं एका धाब्यासाठी. सिंगल धाब येते. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. आणि आता पुन्हा एकदा चारुदत्त पाटील यांच्याकडे स्ट्राईक आहे. बघूयात कशा पद्धतीने पुढील चेंडूमध्ये चारू खेळतात. ओ, वेट केलं होतं. टप्प्याचा वेट करून फटक्याला खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. यष्टीला चेंडू लागला पण बेल्स नाही पडली. हो, यावरचा चेंडू उजव्या बाहेर आहे. इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. बघा, धावा तशा वाईट नाही आहेत. या धावा सुद्धा खूप मोठा चॅलेंज क्रिएट करू शकतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. फेकी. हो, डॉट डॉट. जतीन पाटील स्वतःला का तिकडे घेऊन आलेत ते दाखवत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. आणि हा तो झोन आहे. गुरुदत्त मनोल पाटीलची टीम पूर्णपणे 4 वाजल्यापासून प्रॅक्टिस जी करते त्या प्रॅक्टिसचं कुठे ना कुठेतरी फलित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजेच काय तर चांगलं फळ मिळालंय. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं जे म्हणतात त्याचं हे कारण असं. वैभवच्या चेहऱ्यावरती स्माईल आलं कारण वैभव तो कोपराच सोडत नाही. त्या कोपऱ्यावरती जणू काय आपलं नाव लिहिलंय. उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईड. अजून एक वाईड. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये अडवताना दिसेल. एस, आणि रेफर केलंय. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूयात काय. चला, वाईड. अतिरिक्त स्वरूपाचे धाव धावफलकामध्ये ऍड होईल. सुशांतने 2 वाईड हाताळलेत. 20 वरती 2 आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चारूच्या हातामध्ये. चारूकडे स्ट्राईक आहे. जिथे एखाद्या चौकाराची अपेक्षा. निर्मल सम्राटला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला रनआउटची संधी. ओ, फेकी बघा. वैभवने फेकी केली. सुशांतने गॅदर केले. एसटीला लावलं गेलं चेंडूला पण बाद ऐकणे ते पाहिलं जाणार आहे. बघा अप्रोच. बघा अप्रोच जर बघाल गुरुदत्तच्या सर्व खेळाडूंचा तो खरोखर वाखाणण्याजोग्या कौतुकास्पद आहे. पण चारू विकेटमध्ये किती वेगाने त्याने धाव घेतली. अंतर्यामी बनो तब जाके पता चलेगा. चेक केलं जातंय. टेक्नॉलॉजीचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न होतोय आणि दाखवलं जातंय. नॉट आउट. आणि आमचे मंगेश सांगतायत की गंभीर यांचं कौतुक करत इतके कमी अशा क्रुशियल मोमेंटला. ओ, व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ फील्ड. हर्षित घरत ज्यानं चेंडूला अडवलं पण सुजित चव्हाण याने मारलेला फटका सुद्धा काय जबरदस्त होता. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आणि त्या कव्हर ड्राईव्हवरती क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्यामुळे चेंडू वाढला. अन्यथा या 4 धावा लिहिलेल्या होत्या. बघा किती सुंदर सुंदर फिल्डिंग. चौकार. 4 धावा आल्या आणि 4 धावा नाही आल्या. आणि असं असताना 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 21 वरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. 22 झाल्यात.
चला 21 आहेत. पहिला चेंडू वेगवान मारा काढण्याचा प्रयत्न. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. जयू बाजूने जा थोडा, दिसत नाही. जतीन पाटील बॉलिंग मार्क वरती येतोय. बावीस धावा धावपलकावरती. हो, यावेळेला टॅप काढायचा प्रयत्न समोर सुजित. हो हो हो, शानदार फिल्डिंग जतीन पाटील यांच्याकडून. चांगला क्षेत्ररक्षणाचा क्लास दाखवला गेलाय. पुन्हा एकदा जतीन तयार. ओ, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लेग फ्लिक करायचं होतं परंतु वेगवान चेंडूला नाही परखलं. एकच धाव आली. सिंगल आली आहे आणि 23 वरती धावपलक जाऊन पोहोचले. चारूच्या बॅटमधून एखादा चौकार नवीन ऊर्जा देईल. ऑन साईडला ओ, चेंडूला अडवलं वैभवने. चांगली फिल्डिंग. 1 2 3 अटेम्प्ट चारूचे आपण बघितले ऑन साईडला झाले परंतु त्याच्यामध्ये त्याला यश नाही मिळालं. वारंवार प्रयत्न होत आहेत. सिंगलने धावपलक वाढतंय. 24 झालाय. 24 झाल्यात. ज्या वेळेला ऑनलाईन स्कोरिंग मध्ये 21 होत्या, मिस्टेकने 22 दिसल्या होत्या स्क्रीनवरती. कारण तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात. 3 सिंगल आणि 2 वाईड. आणि 16 नंतर 5 21 होतात. चुकून त्याने 1 डॉटचा सिंगल लिहिलेला होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत 1 धाव धावून कंप्लीट. सिंगल आली आहे. एखादा मोठा फटका. पुन्हा निर्मल सम्राट एकच विचार करते की इथून एखादा चौकार यावा आणि या मॅचमध्ये आम्ही परत यावं. क्षमता आहे चारूमध्ये मोठा फटका लगावण्याची. जतीन पाटील समोर डाऊन द ग्राउंड. चेंडूला अडवलंय. फलंदाज सुजित. बाद. थँक्यू. 25 वरती 3. अमित राणे. मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा बॉल या षटकामधील. 25 वरती 3. जतीन समोर चारू. हो, यावेळचा चेंडू चला रेफर केलंय. येस, रेफर केलंय. हो, रेफर केलंय. चेक केलं जाणार हा व्हाईट बॉल आहे की नाही. It's a fair delivery. Dot ball. यदवीचा डान्स आपण बघितला. यदवी बघा स्क्रीनवर. येस, किती खुश आहे बघा स्क्रीनवरती दिसल्यानंतर. हा आनंद पैशाने विकत मिळत नाही. स्क्रीनवरती आल्यानंतर लहान मुलं ज्या वेळेला अशा प्रकारे डान्स करतात. यदवीचा आपण डान्स बघितला. छोटीशी झलक होती. पण दुसऱ्या इनिंगमध्ये येत असताना जतीन पाटील आणि राहुल पुळेकर यांच्या समोर अमित राणे. धावांचा पाठलाग करायचा आहे. 26 आणि या 26 धावांचा पाठलाग करत असताना काय जतीन तो काउंटर अटॅक करतील की अमित राणे आपला क्लास दाखवतील. ओ, पहिलाच बॉल. इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव पहिल्याच चेंडूवरती
येत असताना एक्स्ट्राच्या रूपाने खातं उघडलं गेलंय गुरुदत्त मनुलपाडाकडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपाने लगातार 2 वाईट आल्यात आणि या 2 धावांनी धावफलकाची सुरुवात झाली. 2 धावा आल्या त्यानंतर जतीन पाटील पुन्हा एकदा अमित राणे समोर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सिंगलसाठी चेंडूला खेळलंय. जतीनने समजलं की पहिले 2 वाईट आलेत तर एक सिंगल घेऊन समोरच्याला संधी द्यावी, त्याच्यामध्ये शहाणपण आहे आणि त्यामुळे ते सिंगल आल्यानंतर 3 अमित राणे कमबॅक करावा लागणार आहे. राहुल पुळेकर समोर. अमित राणे हलकेसे शफल झालं आणि त्यानंतर लेग फ्लिक करत असताना चेंडूला डिक्लेअरच्या दिशेने पाठवलं. सिंगल धाव येते. दत्तगुरु प्रीमियर लीग 3ऱ्या पर्वामध्ये आली आहे. लाईट्सचा झगमगाट आणि बिलकुल क्लिअर दिसणारं हे पिक्चर आहे. कोणत्या प्रकारची येलो लाईट नाही, सगळ्या व्हाईट लाईट, त्यामुळे रात्रीमध्ये दिवसा खेळण्याचा भास होतोय. 5 वरती 0. 3 चेंडूचा अजूनही खेळणं बाकी आहे. अमित राणे एक ब्रेक थ्रूच्या शोधात आहेत, डॉटच्या शोधात आहेत. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली, एका धावेसाठी खेळलं. सिंगल धाव येते. एकाने धावफलक पुढे जात आहे. दोन्ही घातक फलंदाज आहेत. फलंदाज नव्हे तर अष्टपैलू खेळाडू म्हणून या दोघांचा खेळ नेहमीच आपण बहारताना बघितलाय. बहारदार खेळ दाखवणारे हे 2 भारदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेत असताना आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघूयात काय घडतंय या शेवटच्या बॉलवरती. यावेळेला चेंडू खाली राहत असताना येतोय डॉट. सबमरीन डिलिव्हरी. शेवटच्या चेंडूवरती कोणती धाव नाही. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत फक्त 7, बिना कोणत्या गड्याची मात करत असताना. सातारपा वाज त्याचेवर माझी आयटम नाच. तारपा सातारपा वाज त्याचेवर माझी आयटम नाच. नटून थटून ती आली आज माल पाहून ती पक्की लाज. नटून थटून ती आली आज यदवी नाचायचं पाहून ती पक्की लाज. अजित सुर्वे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल वेगाने येईल तिकडे, त्यामुळे बाहेर घ्या. यावेळचा चेंडू बीट केलं फ्लाईटने आणि डॉट आलाय. म्हणजे गोलंदाजीने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. त्याच दिशेने चेंडू चालल्यात. आता तुम्हाला जागा बदलावी लागेल मला वाटते, कारण बॉल सारखे तिकडेच येत आहेत. बघा किती स्माइल, किती चांगली आणि सुंदर स्माइल, निराग स्माइल तिला म्हणू शकता. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. आनंद पोठा आता माझ्या मावेना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं पॉइंटिंगने. या बिजुनाच्या आहे. अजित सुर्वेने आतापर्यंत केलेली बॉलिंग बघता पूर्णपणे जखडून ठेवलंय ते दोन्ही बॅटर्सना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. चेंडू यावेळेला मागे निघून गेला. एका धावेसाठी पवनला कोणतीही संधी नाही मिळाली. सिंगलने स्ट्राईक रोटेट आणि स्ट्राईक तशी सुद्धा रोटेट होणार आहे, कारण 11 वरती 0. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम गुरुदत्त मनुलपाडा. चला, तिसरं षटक, पॉवर प्लेचं षटक. यश वैती याच्या हातामध्ये चेंडू आहे.
चला फील्ड सजावली गेली आहे. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घेतले गेलेत आणि पवन याला कव्हर मध्ये बाहेर काढले गेले, आतमध्ये घेतले गेले. 3-4चं कॉम्बिनेशन, 9 खेळाडूंचा समावेश असल्या कारणानं राहुल पुळेकर याच्यासाठी पहिला चेंडू, बॅटची काढा घेऊन चेंडू मागे गेलाय. सिंगल दाब येताना दिसते. मॅच रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन थांबली आहे. गणपतीरायाचा गजर झालाय आणि 12 वरती धावफलक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा सिंगलसाठी पाठवले. यश वैतीने पहिला हाताळलेला चेंडू राहुलला संभ्रमात टाकणारा होता आणि त्यामुळे जतीनने सावध पवित्रा. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. राहुल पुळेकर समोर, यश वैती समोर, डाऊन दी ग्राउंड. ओ यावेळेला काय रनआउटची संधी, अपील, फलंदाज राहुल पुळेकर बाद. बिग ब्लो, बडी विकेट. थँक्यू टू जे फलंदाज बाद झालेत आणि त्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी आता सुशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सुशांत पाटील 9 चेंडू 13 धावा. इक्वेशन मध्ये थोडासा बदल झालाय. पॉवर प्ले मध्ये पॉवर कोणाची दिसणार या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत तरी आलंय की निर्मल सम्राटने आपली पॉवर दाखवली आहे. नख कुरतडणारी ही मॅच होणार आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे. सुशांत समोर, यश वैती. पुढील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग कटर टाकले जात आहेत आणि त्यावरती सोल्युशन मात्र एकच, सिंगलसाठी खेळलं जात आहे. एका धाब्याने धावफलक पुढे जात आहे. 14 वरती 1. आतापर्यंत या षटकामध्ये धावा किती आल्या तर 3-4 चेंडूंमध्ये. एक महत्वाची विकेट. राहुल पुळेकर बाद झालाय आणि जतीन पाटील यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. त्या वाढलेल्या जबाबदारीचं ओझं ते कशा प्रकारे वाहतात हे बघावं लागणार आहे. यश वैती समोर, जतीन. बेस्ट वर्सेस बेस्ट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ओ थोडक्यात हुकलाय, थोडक्यात बचवलाय. 4 दत्त पाटील चेंडूवरती पोहोचेपर्यंत चेंडू झाला फरार, पण तो झाला नाही सीमारेखा पार. गेलाय सिंगलसाठी. बघा किती क्लोज होता. अर्ध्या वितभर अंतर, चेंडू छूम अंतर होता राहिलाय. सिंगल आली आहे. 16 वरती 15 वरती जाऊन पोहोचलाय धावफलक. 7 चेंडू 11 धावांची गरज. एक धाव करण्यासाठी 7 देणं गरजेची एकमेकाला. ऑन साईडला पुन्हा एकदा सिंगल आणि आता मॅच येऊन थांबली आहे. 6 चेंडू 10 धावांवरती. 6-10, 10-6 सामना पहा. खूप चांगला रंगलाय आणि अजून चांगली रंगत या मॅच मध्ये येणार आहेत. या ऐकत तोपर्यंत डीजेला. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझं रग्याव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझं रग्याव. ताडी हाय तुझी कडक, कशी ताडी नाही मिल. चला बॉलिंग मार्क वरती सुजित चव्हाण समोर, सुशांत. चेंडूला अडवलंय. रनआउटची संधी. 1+1, 2 धावा आणि पहिल्या चेंडूवरती सुजित कडून झालेली चूक, त्या चुकीचं भुगतान भोगावं लागलं. नेक्स्ट बॉल फ्री हिट सुद्धा आहे. बाय फील्डिंग तो अच्छी हुई लेकिन 2 रन तो गिफ्ट में गए. 6 बॉल 10 म्हणजे 2 चौकारांची मॅच होती. आता मात्र एकाच चौकारावरती समाधान मानावं लागतंय. 9+1. त्यानंतर सुजित, जतीन समोर. हो चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना फेकी करण्याची कोणती घाई नाही. एकच धाव. सिंगल धाव येताना दिसते. जतीनने पूर्ण ताकद झोकत असताना फटक्याला मारला होता. बघा किती वेगवान फटका होता. पण चारू दत्त पाटीलने त्याच पद्धतीने चेंडू अडवला जसा चारूचा चेंडू जतीनने अडवला होता. बिलकुल टीट फॉर टॅट, जसे आज तसं प्रत्युत्तर. सामना येऊन थांबला 5 चेंडू 7 धावांवरती. 5 मध्ये 7 कोणाची कोणाला लाभणार.
चारू दत्त पाटील आणि चारूने चेंडूला अशा प्रकारे फेकून दिलं की तिथे 4 धावांची वर्णी लागलेली होती, नोंद झाली होती. ती 4 धावांची टाळी वाजणारच होती. त्याच वेळेला हाताच्या साह्यानं चेंडूला डिक्लेअर मध्ये ढकलून दिलं. 1 धाव आली आहे. पण जसे चेंडू वाढतात सुजितच्या जीवात जीव येतोय. जतीन पाटील 4 मध्ये 6. ओ यावेळचा काय चेंडू यावेळेला हलकासा पुढे आणि त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद होतोय. जतीन पाटील बायको काय बजी उडदाची डाल बायको काय बजी उडदाची डाल दुनिया काय रंग त्या ललव्या बॉल वरती जतीन पाटील बाद होईल असं वाटलं नव्हतं, परंतु मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालेत. 26 धावांचा सामना सुद्धा मोठा होऊ शकतो या मैदानावरती हे दाखवलंय या मॅचने, कारण 2 जबरदस्त फॉर्म मध्ये असणाऱ्या टीम मधील ही मॅच आहे. बघा 2-3 चर्चा चालू होत्या. रचित आऊ की अल्केश, अल्केश आऊ की रचित. आता या प्रश्नाबद्दल, कारण तुषारच नाहीये त्यामुळे तुषारचं नाव सुद्धा आलं असतं. मृदुल आणि जतीन यांच्याकडून अल्केशने जर का मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मित्रप्रेम आहे आणि मित्रप्रेम अल्केश पाटील यांच्यासाठी मृदुल मेहर यांचं, जतीन तांडेल यांचं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. हो यावेळचा चेंडू एका धाब्यासाठी कोई गम नाही. सुजित म्हणतोय कोई गम नाही, माझा चेंडू फुलटॉस जाऊ दे, टप्पा जाऊ दे, तुम्ही अडवा, मला काही दुःख नाहीये असं सांगत असतानाही आणि हे पटलंय, सुजितला पटलंय, मी माझं काम केलंय. 2-5 आणि सांगणार तरी कोणाला, पहिला पण नो बॉल आला आहे. 2-5 सुशांत समोर, सुजित 21 वरती 2. ओ यावरचा चेंडू हातामधून, इट्स अ वाईट. आता 4 मारायला 2 बॉल मिळालेत. 2-4. हो हातामध्ये चेंडू, फिल्डरने सुद्धा, पवनने सुद्धा श्वास. येस, अल्केशनी चौकार मारला तर 500 रुपये लॉसन कडून घुसतात. अल्केश पाटील यांच्यासाठी लॉसन कोरिया यांच्याकडून 500 रुपये सर का चौकार मारला तर. लॉसन कोरिया तुझ्यावर त्या लावूयात. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज, 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 बॉल 3. अल्केश समोर. ओ व्हाट अ फिनिश. सामना संपला, सामना जिंकला निर्मल सम्राट या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये गुरुदत्त मनवेलपाडा. होत्या दुकानाची गडी बरे थांबना माझ्या प्रिये तू हलू हलू चालना. होत्या वा पॉन्टिंग वा. माझ्या प्रिये तू हलू हलू चालना. हे पोचा अभिनंदन अभिनंदन, थँक्यू टू अभिनंदन निर्मल सम्राट. हार्ड लक गुरुदत्त मनवेलपाडा. वाटलं नव्हतं की हा सामना अशा प्रकारे गमावला जाईल, पण एक खास बात काय राहिली आहे नयन, या इनिंग मध्ये, होल इनिंग मध्ये एकही चौकार आलेला नाहीये, एकही चौकार आलेला नाही आणि त्यामुळे निर्मल सम्राट हा संघ या ठिकाणी जिंकला आणि पहिली अशी इनिंग आहे जिथे चौकार दिसलेला नाहीये. सो आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच देण्या अगोदर चला टॉस साठी या निर्मल सम्राट आणि प्ले बॉयज. प्ले बॉयज आणि निर्मल सम्राट दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय.